हा व्हिडिओ सुभेदार तानाजी मालुसरे यांचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदान आणि कोंढाणा किल्ल्याच्या ऐतिहासिक विजयाला समर्पित AI व्युत्पन्न सादरीकरण आहे। या व्हिडिओमध्ये दर्शवलेली चित्रे आणि ॲनिमेशन AI द्वारे तयार केली गेली आहेत, जी दृश्य तपशिलांच्या बाबतीत 100% ऐतिहासिकदृष्ट्या अचूक नसतील। आमचा प्राथमिक उद्देश स्वराज्याचा गौरवशाली इतिहास आणि त्यातील शूर योद्ध्यांना शिक्षित करणे, प्रेरित करणे आणि श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही। ज्यांनी राष्ट्राप्रती आपले कर्तव्य सर्वोपरी मानले त्या मराठा सिंहासमोर आम्ही नतमस्तक होतो। जय छत्रपती शिवाजी महाराज, जय सुभेदार तानाजी मालुसरे। गड आला पण सिंह गेला। जय हिंद। राकट सह्याद्रीच्या पर्वतरांगा 17व्या शतकातील काळोख्या आकाशात उंच आणि प्राचीन उभ्या आहेत। विशाल कोंढाणा किल्ला एका दगडी राक्षसासारखा उभा आहे, जो गडद छाया आणि थंड डोंगरी धुक्यात लपलेला आहे। क्रूर मुघल पहारेकरी उंच दगडी भिंतींवर गस्त घालत आहेत। त्यांचे तीक्ष्ण भाले चंद्राच्या मंद प्रकाशात चमकत आहेत। उदयभान राठोड उंच बाल्कनीतून थंड काळ्या डोळ्यांनी खाली पाहत आहे, दरीकडे अहंकाराने नजर टाकत आहे। राजगड राजवाड्यात शिवाजी महाराज जड अंतःकरणाने आणि मनातील खोल वेदनेसह दूरवरच्या किल्ल्याकडे पाहत आहेत। जिजाबाई त्यांच्या बाजूला उभ्या आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर एक मूक ठाम निश्चय आणि स्वराज्याची तीव्र इच्छा स्पष्ट दिसते। तानाजी मालुसरे एका तेजस्वी आनंदी हास्यासह राजवाड्याच्या प्रवेशद्वारात प्रवेश करतात। त्यांच्यातून उत्साह आणि ऊर्जा ओसंडून वाहत आहे। त्यांच्या हातात त्यांचा लाडका मुलगा रायबाच्या लग्नाची सोन्याची पत्रिका आहे, एका आनंदाच्या सोहळ्याची अपेक्षा करत। राजदरबार शांत आहे। तिथे एक जड गडद तणाव भरलाय, ज्यामुळे वातावरण गंभीर झालंय। तानाजींना आपले राजे आणि राजमाता यांच्या चेहऱ्यावर अतीव दुःख दिसते। त्यांना काहीतरी गडद संकटाची चाहूल लागते। ते आत्मविश्वासाने पुढे येतात। त्यांचा मजबूत हात त्यांच्या धारदार तलवारीच्या मुठीवर घट्ट बसलेला आहे। जिजाबाई कोंढाण्याकडे बोट दाखवतात आणि मुघल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याची मागणी करतात। अशा अभेद्य किल्ल्यावर हल्ला करण्याच्या जीवघेण्या धोक्याची जाणीव असल्याने शिवाजी महाराज क्षणभर थांबतात। तानाजी आपली लग्नाची पगडी सन्मानाने काढतात आणि दरबारच्या थंड दगडी जमिनीवर ठेवतात। आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, अशी शपथ घेऊन ते स्वराज्यासाठी आणि राजासाठी सज्ज होतात। तानाजी 300 शूर मावळ्यांना घेऊन काळोख्या रात्रीतून सावलीत भूतांसारखे वाट काढत निघतात। ते दरीतील घनदाट जंगलातून शांतपणे पुढे सरकतात। त्यांची पावलं रानानं लपवून ठेवली आहेत। समोर उंच द्रोणागिरी कडा उभा राहतो, ढगांना स्पर्श करणारी खडकाळ आणि भयानक भिंत। मावळे शांतपणे आपल्या साहित्याची तपासणी करतात। गोठवणाऱ्या थंडीत त्यांचे श्वास हवेत स्पष्ट दिसत आहेत। तानाजी शिखराकडे पाहतात। त्यांच्या डोळ्यात जिद्द आणि लोखंडासारखा मजबूत निश्चय धगधगत आहे। घोड्यांना मागे सोडले जाते आणि शूर मावळे त्या उभ्या कड्यावर चढाई करण्यासाठी सज्ज होतात। अरुंद खिंडीतून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज घुमतोय, जणू काही येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे। एक चुकीचे पाऊल म्हणजे खोल दरीत पडणे आणि स्वराज्याचे स्वप्न धुळीस मिळणे। तानाजी आपली विश्वासू घोरपड यशवंतीला बाहेर काढतात आणि आपल्या लोकांचे प्राण तिच्यावर सोपवतात। ते तिच्या भोवती एक जाड मजबूत दोर बांधतात आणि गडदेवतेची मनातल्या मनात प्रार्थना करतात। घोरपड त्या कड्यावर सहजतेने चढते आणि खडकांच्या कपारीत घट्ट पकड मिळवते। यशवंती कड्याच्या माथ्यावर पोचताच दोर ताणला जातो आणि मावळ्यांसाठी मार्ग तयार होतो। तानाजी ती कठीण चढाई सुरू करतात। त्यांचे स्नायू त्या थंड आणि कठीण कड्यावर पूर्ण ताकद लावतात। एक एक करून मराठा मावळे सावलीसारखे कडा चढू लागतात, प्रत्येक पावलावर मृत्यूला आव्हान देत। ते कड्याच्या वर पोहोचतात आणि आत उडी घेतात। आता ते शत्रूच्या किल्ल्याच्या पोटात घुसले आहेत। एक मुघल पहारेकरी संतपणे चालत आहे। अंधारात अगदी जवळच असलेल्या मृत्यूची त्याला कल्पना नाही। तानाजी चपळाईने पुढे सरकतात आणि आरडाओरडा होण्याआधीच त्या पहारेकऱ्याला एका फटक्यात संपवतात। सैनिक अचूकपणे परिसर ताब्यात घेतात
त्यांच्या मनात विजयाची आशा आहे. ते खाली थांबलेल्या सैनिकांना इशारा करतात. त्यांच्या योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. एका तरुण सैनिकाचा पाय निसटतो आणि शांततेचा भंग करणारा एक मोठा आवाज होतो. तो आवाज संपूर्ण किल्ल्यात घुमतो, रात्रीची शांतता भंग करतो आणि झोपलेल्या शत्रूंना सावध करतो. लगेचच उंच दगडी कॉरिडॉरमध्ये मुघलांच्या मशाली पेटतात, ज्यामुळे लांब सावल्या पडतात. मोठमोठ्याने नगारे वाजू लागतात आणि किल्ल्यात असलेली विशाळ मुघल सेना जागी होते. उदयभान राठोड बाहेर येतो. त्याची भली मोठी तलवार प्रकाशात चमकत आहे. हजारो मुघल सैनिक संतापलेल्या लाटेसारखे बाहेर पडतात आणि अंगण तलवारींनी भरून जातं. मराठे स्वतःला तलवारींच्या सागरात वेढलेले पाहतात. शत्रूंच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. अचानक हल्ल्याचा फायदा आता संपलाय आणि मृत्यूची गडद सावली त्या मूठभर मावळ्यांवर पडली आहे. प्रचंड सैन्याला समोर पाहून तरुण मावळ्यांच्या डोळ्यात क्षणभर भीतीची लकेर उमटते. ते मागे वळून कड्याकडे पाहतात. त्यांच्या लक्षात येते की आता सुटकेचा कोणताही मार्ग उरलेला नाही. तानाजी त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभे राहतात. त्यांचं अस्तित्व मावळ्यांच्या मनातील भीतीचं वादळ शांत करतं. ते आपली तलवार उगारतात आणि खाली उतरण्यासाठी असलेले दोर कापून टाकतात. दोर कापल्याने माघार घेण्याची आशा संपते. आता फक्त एकच मार्ग उरलाय, पुढे जाणे. तानाजी ढोलांच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात गरजतात आणि मावळ्यांना न डगमगता लढण्याचं आवाहन करतात. एकतर कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा आणि विजय मिळवा, असं ते सांगतात. मावळे आपल्या तरवारी घट्ट पकडतात. त्यांचे डोळे दगडासारखे कठोर होतात. भीतीची जागा आता स्वराज्यासाठी बलिदान देण्याच्या आणि विजय मिळवण्याच्या ईर्षेने घेतली आहे. ते खांद्याला खांदा लावून उभे राहतात. मुघल तलवारींच्या लाटेविरुद्ध धैर्याची भिंत बनवतात. हजारो सैनिकांसमोर तानाजी खळखळून हसतात. त्यांना मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. ते त्यांना त्यांची घरे, कुटुंबे आणि स्वराज्याच्या सुंदर स्वप्नाची आठवण करून देतात. त्यांच्या नूतन जिद्दीने आणि मावळ्यांच्या धैर्याने वातावरण भारावून जाते. मराठा मावळ्यांच्या डोळ्यातील आग पाहून मुघल सैनिक क्षणभर थबकतात. तानाजी अंतिम हल्ल्याचा इशारा देतात. त्यांची जिद्द या घनघोर लढाईचे नेतृत्व करते. हर हर महादेवच्या जयघोषाने किल्ला आणि खालचा डोंगर हादरून जातो. मराठे प्रचंड वेगाने मुघल सैन्यावर तुटून पडतात. जणू काही डोंगरच कोसळलाय. तानाजी रणांगणाच्या मध्यातून रक्ताने माखलेली वाट काढत पुढे सरकतात. त्यांना लांबवर उदयभान दिसतो, किल्ला जिंकण्यासाठी ज्याला संपवणं गरजेचं आहे. बाण संतापलेल्या सापांसारखे सू सू करत येतात, पण मराठे आपला हल्ला थांबवत नाहीत. मशालींच्या उजेडात तलवारींच्या खणखणाटाने ठिणग्या उडतात आणि अंगण उजळून निघते. तानाजींच्या खांद्याला जखम होते. त्यांच्या पांढऱ्या पोशाखावर रक्त सांडते आणि जमीन लाल होते. ते वेदना विसरतात आणि समोर क्रूरपणे हसणाऱ्या शत्रूवर लक्ष केंद्रित करतात. मराठा सैन्य मुघलांची पहिली फळी फोडून शत्रूच्या गोटात घुसते. उदयभान आपली ढाल सावरतो. अंतिम लढाईची वाट पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य आहे. दोन्ही योद्धे एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. त्यांना माहीत आहे की या रात्रीच्या शेवटी फक्त एकच जिवंत राहील. तानाजी आणि उदयभान दोन वादळांसारखे एकमेकांना भिडतात. त्यांच्या तलवारींचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमतो. त्यांच्या तलवारींचे घाव सतत पडत आहेत आणि हा आवाज युद्धाच्या कोलाहलातही स्पष्ट ऐकू येतो. उदयभान असा जोरदार वार करतो की तानाजींची ढाल फुटून तिचे हजारो तुकडे होतात. तानाजी पटकन आपली पगडी डाव्या हाताला गुंडाळतात. पुढचा वार झेलण्यासाठी सज्ज होतात. ते हाताचा ढाल म्हणून वापर करतात आणि तलवारीचा वार स्वतःच्या अंगावर झेलतात. दोघेही जखमांमुळे रक्ताने न्हाऊन निघाले आहेत आणि धापा टाकत आहेत. तानाजी आपली उरली सुरली शक्ती एकवटतात आणि शत्रूवर अंतिम वार करतात. त्यांची तलवार उदयभानच्या छातीत घुसते आणि त्या जालिम किल्लेदाराचा अंत होतो. उदयभान खाली पडतो, तसे तानाजीही आपल्या गंभीर जखमांमुळे कोसळतात. आपल्या नेत्याला पडताना पाहून मराठे संतापाने ओरडतात आणि तो आवाज किल्ल्यात दुमदुमतो. ते चवताळून लढतात आणि उरल्या सुरल्या मुघल सैन्याचा खात्मा करतात.
सूर्याजी धैर्याने अंतिम लढाईचं नेतृत्व करतात, किल्ला शत्रुमुक्त करतात आणि दरवाजे ताब्यात घेतात. भगवा ध्वज डौलाने फडकतोय. पहाटेच्या थंड वाऱ्यात तो अभिमानाने लहरत आहे. सर्वात उंच शिखरावर विजयाची खूण म्हणून गवत पेटावले जाते, जो प्रकाश राजगडावर दिसतो. पडलेल्या वीरांनी आणि युद्धाच्या अवशेषांनी भरलेल्या रणांगणावर सूर्य उगवतो. शिवाजी महाराज गडावर पोहोचतात. त्यांच्या मनात भीती आणि संशयाचं काहूर माजले आहे. ते तानाजींचा मृतदेह पाहतात आणि दुःखानं गुडघ्यावर कोसळतात. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते आपल्या मित्राच्या हाताला स्पर्श करतात, जणू त्यांनी आपला भाऊच गमावलाय. ते ऐतिहासिक शब्द उच्चारतात, जे इतिहासात कायमचे कोरले जातील. गड आला, पण मराठा साम्राज्याचा सिंहासारखा वीर गेला. तानाजींच्या या महान बलिदानाच्या सन्मानार्थ कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आले. या कथेमुळे लोकांच्या मनात स्वराज्याची ज्योत अधिक प्रखर होते. एका खऱ्या वीराच्या रक्तावर आणि निष्ठेवर आधारलेले स्वातंत्र्याचे एक नवीन युग सुरू होते.